यवतमाळच्या मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची सचिवपदी पदोन्नती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। भोकर येथे कार्यकर्ता अभियंता असताना 39.55 लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असतानाही त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता पदाची पदोन्नती घेतली। आता सचिव पदावरही बढती मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे। कंत्राटदार रमेश गिलोरकर यांनी शासनाला दिलेल्या शपथपत्रात जोशी यांनी खोटं प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप असून त्यावर कोर्ट केस सुरू असताना लपवले असा दावा केला आहे। संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून बांधकाम मंत्र्यांनी जोशी यांना बळतर्फ करावे अशी मागणी केली आहे। मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी हे भोकरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून होते। त्यांनी 39,55,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी न्यायालयीन प्रकरणात हे प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे 2 प्रमोशन घेतले। आज सचिव या पदावर त्यांचं प्रमोशन होत आहे। त्यांनी शपथपत्र हे खोटं दिलं आहे शासनाला। तर माझ्यावर कोणतीही न्यायालयीन FIR केस नाही, त्याच्यावर FIR आहे, ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे। सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात मी हे शपथपत्र शासनाला दिलेलं आहे। मी माननीय लोकायुक्ताकडे तक्रार केली आहे, शासनाकडे केली आहे, पण कोणी याची दखल घेत नाही। त्यांचे हे शपथपत्रावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबित का करण्यात येऊ नये हा माझा प्रश्न आहे। त्या संदर्भात या लोकांनी कोणी निर्णय घेतला नाही। माननीय आमदार साहेबांनाही मी सगळ्या आमदार लोकांनाही दिलेले आहे प्रकरण, मग कोणी याची दखल घेत नाही आहे। मी तर म्हणतो शासनाने याची ताबडतोब दखल घेऊन माननीय मंत्री बांधकाम मंत्री यांनी तर त्यांच्यावर बडतर्फी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी मागणी आहे। तरी मागण्या पूर्ण न झाल्यात मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे। मुख्यमंत्री साहेबांना दाखवणार आहे, यांचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ उपलब्ध आहे आणि मी स्वतः लोकायुक्ताकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी या प्रकरणात दखल घ्यायला पाहिजे। महाराष्ट्र TV 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।